चला दोस्त हो, अरे चला दोस्त हो, आयुष्याचं गणित करूया सोपं. अरे चला दोस्त हो, आयुष्याचं गणित करूया सोपं. चला तर मग आता आपण ग्राफ पेपरची ओळख करून घेऊयात. पहा, या ठिकाणी तुम्हाला हा ग्राफ पेपर दिसतोय, तुम्ही पाहिलेला असणार. ग्राफ पेपरवर तुम्हाला काही बोल्ड लाईन दिसत आहेत बघा. ह्या बोल्ड आहेत का, डार्क लाईन्स, आणि काही फेंट लाईन दिसत आहेत. बोल्ड लाईन हे मोठं युनिट, बिग युनिट रिप्रेझेंट करत असतात. ते असतं सेंटीमीटर, आणि स्मॉल लाईन्स ह्या मिलीमीटरचं युनिट रिप्रेझेंट करत असतात. पहा, या बोल्ड लाईनपासनं तुम्हाला स्क्वेअर्स तयार झालेले दिसत आहेत. हा प्रत्येक स्क्वेअर हा 1 सेंटीमीटरचा आहे. आणि या बोल्ड स्क्वेअरमध्ये तुम्हाला फेंट पण स्क्वेअर दिसत आहेत, ते मिलीमीटरचे स्क्वेअर्स आहेत. 2 बोल्ड लाईनच्या बिटवीन जर तुम्ही फेंट लाईन्स काउंट केल्या तर किती असतील पहा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे इथे 10 लाईन्स आहेत, म्हणजे ते 10 मिलीमीटर्स आहेत. आणि आपल्याला माहिती आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर्स. 1 सेंटीमीटर हा 10 मिलीमीटरचा असतो, म्हणून हे 10 स्मॉल लाईन्स आहेत. तर ग्राफ पेपरवर हे बिग स्क्वेअर्स आहेत आणि स्मॉल पण स्क्वेअर्स आहेत. याचा यूज करून आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा असतो. बार ग्राफ असेल, तुम्ही जेव्हा 7वीत जाल तेव्हा तुम्हाला जॉईंट बार ग्राफची स्टडी करायची आहे. 8वीत गेल्यानंतर तुम्हाला त्यानंतर पाय ग्राफ किंवा लाईन ग्राफ असे ग्राफचे वेगवेगळे टाईप्स आहेत, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. या ठिकाणी आपण 6वीमध्ये बार ग्राफ कसा ड्रॉ करायचा आणि कसा रीड करायचा हे समजून घेणार आहेत. पहा, कोणताही बार ग्राफ ड्रॉ करत असताना 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या 3 गोष्टीशिवाय आपल्याला बार ग्राफ ड्रॉ करता येत नाही, आणि तुम्ही जर केला तर त्याला 0 मार्क मिळतात. त्यामुळे या 3 जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते समजून तुम्ही घ्यायला हवेत. ते आहेत एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड स्केल. या तिन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे. कोणताही बार ग्राफ ड्रॉ करताना पहिल्यांदा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि स्केल लिहून घ्यायचं. एक्स ॲक्सिस म्हणजे ग्राफवर जी हॉरिझंटल लाईन काढतो त्याला एक्स ॲक्सिस म्हणतात. जी व्हर्टिकल लाईन असते, जी की एक्स ॲक्सिसची परपेंडिक्युलर असते, त्याला वाय ॲक्सिस म्हणतात. आणि या राईट कॉर्नरला स्केल लिहिला जातो. पहा, आपण काढूया. एक्स ॲक्सिस मी काढतोय, हॉरिझंटल काढायचं आहे. तुम्ही इथून काढा, कुणाला वाटेल इथून काढायचं आहे, नो प्रॉब्लेम, तुमच्या पद्धतीनं. पहा, ही मी हॉरिझंटल लाईन काढतोय, त्या हॉरिझंटल लाईनलाच म्हणतात एक्स ॲक्सिस. ही लाईन आहे, त्यामुळं बोथ साईडला ॲरो काढा. दिस इज एक्स ॲक्सिस. आणि व्हर्टिकल मी लाईन ड्रॉ करतो, जी की एक्स ॲक्सिसला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. पहा, हे दोन्हीही ॲक्सिस मी बोल्ड लाईनवर ड्रॉ करतोय, फेंट लाईनवर करायचं नाही, बोल्ड लाईनवरच ड्रॉ करायचं. कितीही लॉंग काढलं तरी चालेल. लाईन आहे त्यामुळं ॲरो द्यायला विसरू नका. हा व्हर्टिकल जो ॲक्सिस आहे त्याला वाय ॲक्सिस म्हणतात. हे दोन्हीही ॲक्सिस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत त्या पॉईंटला ओरिजिन म्हटलं जातं, आणि ते रिप्रेझेंट केलं जातं ओनी. आणि या कॉर्नरमध्ये, राईट साईडच्या कॉर्नरमध्ये स्केल लिहिला जातो. स्केल लिहित असताना ऑन वाय ॲक्सिस
हे वर्ड लिहायचेच. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू जे काही आपल्याला स्केल दिलेला आहे तो इथं लिहायचा असतो. हे इम्पॉर्टंट आहे. याच्याशिवाय तुमचा ग्राफ कंप्लीट होणार नाही आणि तुम्हाला मार्क्स पण मिळणार नाहीत. काय काय करणार आपण? कोणताही ग्राफ ड्रॉ करत असताना एक्स ॲक्सिस ड्रॉ करणार, वाय ॲक्सिस ड्रॉ करणार, इंटरसेक्टिंग पॉईंटला ओरिजिन म्हणजे ओ इथं नेम देणार आणि राईट साईडच्या कॉर्नरला स्केल लिहिणार. त्यानंतरच आपल्याला बार ग्राफ ड्रॉ करता येईल. प्रत्येक इच बार ग्राफमध्ये तुम्हाला हे पहिल्यांदा ड्रॉ करायचंच आहे. दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण प्रॅक्टिस सेट 18 स्टार्ट करतोय. या ठिकाणी बार ग्राफ दिला आहे आणि तो आपल्याला रीड करायचा आहे. क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत. पहा, दिस बार ग्राफ शोज द मॅक्झिमम टेम्परेचर्स इन डिग्रीज सेल्सियस इन डिफरंट सिटीज ऑन अ सर्टेन डे इन फेब्रुवारी. ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. काय म्हणतोय की या बार ग्राफमध्ये कोणती इन्फॉर्मेशन दाखवलेली आहे? वेगवेगळ्या सिटीजमध्ये मॅक्झिमम टेम्परेचर किती होतं फेब्रुवारीमध्ये, त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी या बार ग्राफमधून दाखवलेली आहे. पहा, ऑब्झर्व करूयात या बार ग्राफला. तुमच्या लक्षात येईल. पहा काय म्हटलं मी, इम्पॉर्टंट काय काय आहे? एक्स ॲक्सिस, हॉरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड एक्स ॲक्सिस अँड व्हर्टिकल लाईन इज कॉल्ड वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस परपेंडिक्युलर असतात. या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय. या इंटरसेक्टिंग पॉईंटला ओरिजिन असं नेम द्या, तो स्टार्टिंग पॉईंट आहे. कॉर्नरमध्ये स्केल लिहिला आहे, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बार ग्राफ ड्रॉ करताना फक्त पेन्सिलच यूज करायची. पेन्सिल आणि स्केल यूज करूनच बार ग्राफ ड्रॉ करायचा. पेननी किंवा स्केच पेन यूज करून करायचं नाही. मी स्केच पेन कशासाठी यूज करतो आहे? तर तुम्हाला ठळक दिसावं, स्पष्ट दिसावं. पण तुम्ही काय करणार? पेन्सिल यूज करूनच बार ग्राफ ड्रॉ करणार. बार ग्राफवरचे इन्फॉर्मेशनसुद्धा पेन्सिलनेच लिहिणार. ओके, आपण स्टार्ट करूयात आता. व्हॉट डाटा इज शोन ऑन द व्हर्टिकल अँड द हॉरिझॉन्टल लाईन्स. क्वेश्चन काय म्हणतोय? हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईनवर कोणता डाटा दाखवला आहे? पहा, ही व्हर्टिकल लाईन आहे. काय दाखवलं? 5, 10, 15, 20, 25, 30, 35 हे टेम्परेचर दाखवलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आन्सरमध्ये काय लिहावं लागेल? व्हर्टिकल लाईन शोज टेम्परेचर. काय लिहिणार? व्हर्टिकल लाईन shows temperature. आणि हॉरिझॉन्टल लाईन काय लिहिणार? हॉरिझॉन्टल लाईन शोज सिटीज. पहा, हॉरिझॉन्टल लाईनवर काय? पाचगणी, पुणे, चंद्रपूर, माथेरान, नाशिक हे काय आहेत? सिटीज. त्यामुळं हॉरिझॉन्टल लाईन शोज सिटीज. आणि व्हर्टिकल लाईन काय दाखवत आहे? हे काय आहे? टेम्परेचर. सो व्हर्टिकल लाईन शोज टेम्परेचर अँड हॉरिझॉन्टल लाईन शोज सिटीज. हे झालं फर्स्टचं आन्सर. सेकंड क्वेश्चन रीड करतो. विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर. म्हणजे कोणत्या सिटीचं टेम्परेचर हायेस्ट आहे? काय करावं लागेल आपल्याला? जो हायेस्ट बार आहे, जो सगळ्यात उंच बार आहे, म्हणजेच त्या सिटीचं टेम्परेचर हायेस्ट असणार. कोणत्या उंच बार आहे? कोणत्या सिटीचं दिसत आहे? चंद्रपूरचं. त्यामुळे आन्सरमध्ये काय लिहिणार आपण? चंद्रपूर सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर या ठिकाणी लिहितो. किंवा फक्त चंद्रपूर असं लिहिलं तरी चालेल. फुल सेंटेन्स लिहिलं तर छानच आहे, नाही लिहिलं तरी नो प्रॉब्लेम. चंद्रपूर सिटी had the highest
टेम्परेचर. ओके. थर्ड पहा क्वेश्चन, विच सिटीज हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर्स. पहा, इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर्स असणाऱ्या, सेम टेम्परेचर असणाऱ्या कोणकोणत्या सिटी दिसत आहेत, म्हणजे सेम बार, पाचगणीचा बार आणि माथेरानचा बार. पहा 25वर आहे. दोन्ही सिटीचं टेम्परेचर हे 25 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळं पाचगणी आणि माथेरान. आन्सरमध्ये कसं येईल, पाचगणी अँड माथेरान सिटीज हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर्स. मला या ठिकाणी लिहायला जागा नाही आहे, त्यामुळं मी आन्सर सांगतोय. तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर म्हणून काय लिहिणार, पाचगणी अँड माथेरान सिटीज हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर्स. फोर्थ क्वेश्चन पहा, विच सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सिअस. कोणत्या सिटीचं टेम्परेचर हे 30 डिग्री सेल्सिअस आहे. पहा 30 कुठे, इथे आहे. पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं, या 30 डिग्री टेम्परेचरला टच होणारा बार कोणता आहे, हा आहे नाशिकचा. म्हणजे नाशिक सिटीचं टेम्परेचर हे 30 डिग्री आहे. आणि तुम्हाला आणखी कोणत्या सिटीचं टेम्परेचर 30 डिग्री दिसत आहे, पुणेचं पण. त्यामुळं आन्सर काय येणार, पुणे अँड नाशिक सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सिअस. काय आन्सर लिहिणार तुम्ही, पुणे अँड नाशिक सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सिअस. लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ पाचगणी अँड चंद्रपूर. पहा, चंद्रपूरचं मॅक्झिमम टेम्परेचर आणि पाचगणीचं मॅक्झिमम टेम्परेचर यांच्यात डिफरन्स किती आहे असा क्वेश्चन विचारला. सी, चंद्रपूरचं टेम्परेचर किती आहे, 35 डिग्री सेल्सिअस. आणि पाचगणीचं टेम्परेचर किती आहे, 25 डिग्री आहे. दोघातला डिफरन्स किती येईल, 35 मायनस 25. आन्सर इज अ 10 डिग्री. म्हणजेच काय लिहिणार, 10 डिग्री सेल्सिअस. 10 डिग्री सेल्सिअस इज द डिफरन्स बिटवीन, आता ॲज इट इज सेंटेन्स येणार आहे, बिटवीन दी मॅक्झिमम टेम्परेचर्स ऑफ पाचगणी अँड चंद्रपूर. म्हणजे आपण या ठिकाणी ग्राफ रीड केला, आन्सर्स लिहिले. पहा, स्केलला मी काय म्हटलं, खूप इम्पॉर्टन्स आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बघा 5, 10, 15 म्हणजे 1 युनिट. बोल्ड लाईन बिटवीन 2 बोल्ड लाईन्स इज अ 1 युनिट. त्यामुळं 5, 10 प्रत्येक बोर्ड लाईनवर 5चा टेबल लिहिलेला आहे. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 86. ओके.